खासदार संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय, तर विदर्भात ताकद वाढवण्यासाठी नागपुरातील जागेवर आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370. विधानसभेसाठी चाचपणी सुरू असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. दरम्यान येत्या विधानसभा निवडणुकीत मविया 180 जागांवर विजय मिळवणार असल्याचा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला. तर संजय राऊतांनी रोजच्याप्रमाणे पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मविया 180 जागा जिंकेल असा विश्वास बोलून दाखवला. आम्ही रामटेक आमचा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला दिलेला आहे, लक्षात घ्या. आणि ती काँग्रेसची जागा निवडून आणण्यामध्ये शिवसेनेचं मतदान मोठ्या प्रमाणात आहे. एक जागा काँग्रेसची वाढली विदर्भात, रामटेक. अमरावती आमची जागा होती खरं म्हणजे, ती आम्ही काँग्रेसला दिलेली आहे, लक्षात घ्या. अशा वेळेला विदर्भात विधानसभेत शिवसेनेचं प्रतिनिधित्व असावं ही आमची भूमिका आहे. नागपूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिका हद्दीत एक आम्ही जागा लढू. नक्कीच नागपूर दक्षिणच्या मतदारसंघात आमचं काम चालू आहे. रामटेक विधानसभा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. याशिवाय एखादा मतदारसंघ आम्ही घेऊ शकतो का, या संदर्भात चाचपणी सुरू आहे. मुख्यमंत्री कोण संकेत देणार हे निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे. निवडणूक आयोगाला खोके दिले काय? निवडणूक आयोगाला खोके दिले का? खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा नारा आहे मोदींचा. हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर या 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रच व्हायला पाहिजे होत्या. त्यांनी घेतल्या नाहीत. महाराष्ट्र, झारखंड त्यांनी दूर ठेवलं, कारण त्यांना झारखंडमध्ये गडबड करायची निवडणुकीपूर्वी. सोरेन यांना हटवायचे प्रयत्न सुरू आहेत, त्यांचा पक्ष फोडून. महाराष्ट्रात त्यांना सरकारची जी तिजोरी आहे ती रिकामी करायची आहे मतांसाठी, म्हणून या 2 राज्यांच्या निवडणुका त्यांनी पुढे ढकललेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये 40 हे सगळे भाजप मिळून, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आम्ही 175 ते 180 जागा 100% जिंकतो. या सर्वेवरती विश्वास ठेवू नका. हे सर्वे जे आहेत, हे जे सर्वे येत आहेत, हे लोकांना गुमराह करण्याचा प्रकार असतो. हे त्यांचं काम सुरू झालं याचा अर्थ महाराष्ट्रातले सत्ताधारी पराभूत होत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.